या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज। शेती उपयोगी साहित्य, शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण। डिसेंट फाउंडेशन ही एक सामाजिक संस्था असून लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत तसेच महिला व दिव्यांग बांधवांसाठी मोलाचं कार्य करणारी ही एक अग्रगण्य संस्था आहे। त्यामध्ये शैक्षणिक, सामाजिक, कृषी आणि आरोग्य विषयक उपक्रम संस्थेच्या माध्यमातून राबवले जातात आणि म्हणूनच डिसेंट फाउंडेशनचं कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे, असं गौरवोद्गार विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी मड येथील मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी काढले। मड तालुका जुन्नर येथील डिसेंट फाउंडेशन पुणे, RR झुंझुनवाला, शंकर आय हॉस्पिटल पनवेल, हरिदास बाबा ज्येष्ठ नागरिक संघ मड, पारगाव, सीतेवाडी, तळेरान व करंजाळे आणि प्राथमिक आरोग्य केंद्र मड यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी 155 रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली असून 45 रुग्णांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी शंकर आय हॉस्पिटल पनवेल या ठिकाणी नेण्यात आले। रुग्णांना ऑपरेशनादरम्यान प्रवास, निवास, जेवण व 1 महिन्याची औषधं मोफत दिली जाणार असल्याचं डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी सांगितले। या प्रसंगी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई, शिबिर समन्वयक प्रकाश पाटील, मड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सरोक्ते मॅडम, माजी पंचायत समिती सदस्य महेंद्र सदाकाळ, डिसेंट फाउंडेशनचे सचिव फकीर आतार, देवेंद्र खिलारी, जुन्नर तालुका ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीचे अध्यक्ष प्राध्यापक एकनाथ डोंगरे, पांडुरंग मोढवे, सरपंच आदिनाथ चव्हाण, सरपंच अरुणाताई म्हस्करे, सरपंच विकास राऊत, बाजीराव मानकर, गणेश मेहर, राजश्री कदम, प्रिया शिरसाट, माळवे गुरुजी, भिसे गुरुजी, आशा सेविका, नर्स आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंद्रकांत म्हस्करे, GK लांडे, ताराचंद जगताप, जयराम मोजाड, बाळासाहेब चकवे आदी मान्यवरांनी प्रयत्न केले। न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, मड। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।